नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. इंग्लिश व्होकॅब्युलरी आपण बघतोय आणि त्यामधला स्पेलिंग मिस्टेक आपण म्हणूया, मिसस्पेल्ड म्हणूया किंवा करेक्ट स्पेलिंग म्हणूया. म्हणजे व्होकॅब्युलरी मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न या टॉपिकवर आलेले हे लक्षात घ्या. टीसीएस आणि IBPS च्या परीक्षांना आगामी काळात पुरवठा निरीक्षकचा पेपर आहे, दारूबंदीचा आहे, पुढे तलाठी येणार आहे, महापारिषद, जिल्हा कोर्ट, सरळ सेवेच्या विविध परीक्षा, ग्रामसेवक, आरोग्य सेवक या सगळ्यांसाठी उपयुक्त असं हे स्पेलिंग्स वरचं हे 4थं सेशन या ठिकाणी आहे आणि मला वाटतं निश्चित याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. प्रश्न काय म्हणतो, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट्स द मिसस्पेल्ड वर्ड्स इन द अंडरलाइन सेक्शन. इफ द सेंटेन्स सेक्शन इज करेक्ट, चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. बघा 99 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. अकस्टम टू द यूज ऑफ कंपल्सरी labor, they have failed to accommodate themselves to the new conditions. तुमच्या समोर या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं की काही करेक्शन आहे का, की काही करेक्शन नाहीये. आता इथे जर तुम्ही बघितलं अकस्टम ची स्पेलिंग बघा, इथे अकस्टम कसं लिहिलंय, इकडे अकस्टम कसं लिहिलंय, इकडे अकस्टम, इथे डबल वापरलाय, पहिल्याच डबल सी वापरलेला आहे. कंपल्सरीची स्पेलिंग इथे बघा, कंपल्सरी, इकडे कंपल्सरी कंपल्सरी कंपल्सरी, इथे कंपेल्सरी म्हटलेलं आहे. तुम्हाला इथे काय बरोबर वाटतंय? अकस्टम कोणती स्पेलिंग बरोबर आहे? अकस्टम बघा, इथे अकस्टम जे आहे ना, 1 नंबरचं डबल सी पाहिजे. अकस्टम टू द यूज ऑफ कंपल्सरी, कंपल्सरी असा पाहिजे, COMPULSORY, कंपल्सरी. पुढे जातोय आपण. 100 नंबरचा प्रश्न, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose no error. बघा एरर्स तुम्हाला ओळखायचे. पहिलं म्हटलं नो एरर, दुसरं म्हटलं becomes less flexible, causing pain, difficult movement and involuntary tightness with heat cramps, muscle issue. बघा 100 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला एरर शोधायचा आहे. आता इथे जर बघितलं बिकम्स लेस फ्लेक्झिबल, काउजिंग, फ्लेक्झिबल मध्ये कुठे घोळ नाहीये, काउजिंग मध्ये घोळ नाही. पेन, डिफिकल्ट मुवमेंट, इनव्हॉल्युंटरी टाइटनेस, अगदी बरोबर शब्द आहे. विथ हीट क्रॅम्प्स म्हटलेला आहे, मसल टिश्यूज म्हटलेला आहे. हीट मध्ये गोळ नाही, क्रॅम्प्स मध्ये नाही, टिश्यूज मध्ये नाही, मसल मध्ये गोळ आहे. मसलची स्पेलिंग कशी पाहिजे? MU बरोबर आहे, SCLE पाहिजे. मसलची स्पेलिंग या ठिकाणी लिहून घ्या. 4थं उत्तर येत आहे मिसस्पेल्ड मसल. मसल म्हणजे काय? स्नायू आपण ज्याला म्हणतो. पुन्हा एकदा एरर ओळखा. विल कंज्युअर अ लर्किंग मेलव्हॉलन्स, नो एरर. राईट अँड द अनरुली सबकॉन्शियस, वॉक अलोन इन द फॉरेस्ट ॲट. इथे गोळ कुठे? बघा पहिल्यामध्ये विल कंज्युअर अ लर्किंग मेल व्हायलेन्स म्हटलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. नाईट अँड द अनरुली सबकॉन्शियस, बघा आता इथे कुठे गोळ आहे का? बघा याच्यामध्ये वॉक अलोन फॉरेस्ट, इथे तर गोळच नाही. सबकॉन्शियस ची स्पेलिंग या ठिकाणी चुकली. सबकॉन्शियस मग कशी असणार? त्याची योग्य स्पेलिंग मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची. चला एवढं सर्च करा तुम्ही, गुगलला सर्च टाका, तुम्हाला येऊन जाईल. डिक्शनरीमध्ये टाका, येऊन जाईल. पुढे तुम्हाला पुन्हा एक वाक्य दिलंय आणि करेक्शन विचारलेलं आहे. बघा 102 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. द होल कोर्टयार्ड वॉज परमिटेड बाय अ स्ट्रॉंग पीसफुल स्मेल ऑफ अ स्टेबल यार्ड. 102 नंबरचा प्रश्न. पहिलं म्हटलं द होल कोर्टयार्ड वॉज परमिटेड. बघा द होल कोर्टयार्ड वॉज परमिटेड. आता इथे परमिटेड इथे बघा कसं लिहिलं, इकडचा परमिटेड कसा लिहिलाय बघा. द होल कोर्टयार्ड वॉज परमिटेड. तुम्हाला वर विचारलं काय माहिती का? नो करेक्शन रिक्वायर्ड आणि करेक्शन. कुठे करेक्शन आहे? हे जे इथे जिथे अंडरलाईन केली ना यामध्ये द होल कोर्टयार्ड वॉज परमिटेड म्हटलेलं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला कोणतेही करेक्शन या ठिकाणी रिक्वायर्ड नाहीये.
तुम्हाला हे परमिटेड बरोबर पण की होलची स्पेलिंग चुकवली यांनी, हे पहिलं परमिटेडच चुकलं. ओके, त्या ठिकाणी सरळ सरळ नो करेक्शन. द होल कोर्टयार्ड वाज परमिटेड, त्या ठिकाणी जसं दिलंय ना ते योग्य आहे. पुढे जातोय. फाइंड द पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स विथ an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose no error. By human wastes and debris, often noxious places, fouled, cities of ancient times where, and no error. बघा 103 नंबरचा प्रश्न आहे. आता इथे तुम्हाला गोळ कुठे वाटतोय? बाय ह्युमन वेस्टेज अँड डेब्रीज म्हटलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ऑफन नॉक्झियस प्लेसेस, फाउल्ड म्हटलेलं आहे, घोळ होतोय का? आहे या ठिकाणी घोळ. घोळ कुठे सांगा मला. सिटीज ऑफ एन्शियंट टाइम्स वेअर म्हटलेलं आहे, हेही बरोबर आहे. मित्रांनो, ऑफन नॉक्झियस प्लेसेस हे बरोबर आहे. फाउल्ड जे म्हटले ना इथे घोळ होते. फाउल्ड, फाउल्डची स्पेलिंग कशी आहे? फाउल्ड असा पाहिजे. फाउल्ड, FOULED, फाउल्ड. पुढे जातोय आपण. मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं मराठी इंग्रजी प्रश्नसंच नावाचं हे पुस्तक आहे. TCS मराठी इंग्रजी प्रश्नसंच. आणि मला असं वाटतं हे पुस्तक एवढं जबरदस्त आहे की कोणतीही प्रश्नपत्रिका असली तरी तुम्हाला या ठिकाणी त्याची उत्तर सहजपणे देता येईल असं हे पुस्तक आहे. पुढे फाइंड द पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड, चूज नो एरर. बघा गोळ कुठे? 104 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. बघा, द कोर्स गिव्ज अन इंट्रोडक्शन टू. बघा, इंट्रोडक्शन मध्ये काही गोळे नाहीये, कोर्स मध्ये नाहीये. द थिअरॉटिकल अँड प्रॅक्टिकल कन्सेप्ट म्हटलेलं आहे, याच्यात कुठे गोळे? यस, गोळ आहे. कुठे गोळे शोधा, लक्षात येईल तुमच्या. पुढे सिक्वेन्स बरोबर आहे. सिक्वेन्स अनालिसिस फॉर सोशल सायन्स म्हटलेले अगदी बरोबर आहे. मित्रांनो, इथे थेरॉटिकल मध्ये कुठे चुकतंय? महत्वाचं आहे. थेरॉटिकलची स्पेलिंग कशी येईल? THE. हो, इथपर्यंत बरोबर आहे. हे पुढचं हे लावण्याची गरजच नव्हती ना. ROTICAL, थेरॉटिकल. THEOROTICAL, थेरॉटिकल म्हणतो आपण. पुढे जातोय. फाइंड द पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड, चूज नो एरर. बघा, प्रिव्हेंट द ओव्हर exploitation of forests. Indigenous people have developed practices and institutions that, आणि पुढे म्हटले नो एरर. अब 105 नंबरचा प्रश्न आहे, स्पेलिंग मध्ये गोळ कुठे? प्रिव्हेंट म्हणजे काय? प्रतिबंध वगैरे म्हणतो आम्ही, बरोबर आहे शब्द. ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ फॉरेस्ट, एक्सप्लॉयटेशन बरोबर आहे. इंडिजिनियस पीपल हॅव डेव्हलप, इंडिजिनियस अगदी बरोबर आहे. डेव्हलप बरोबर आहे. प्रॅक्टिसेस अँड इन्स्टिट्यूशन्स हेही बरोबर आहे. नो एरर, कुठेच गोळ नाहीये. हे जे शब्द आहेत ना यांच्याकडे जरा लक्ष द्या. स्पेलिंग साठी तुम्हाला हे भविष्यात कामाला येतील. पुढे पुन्हा तुम्हाला विचारला एरर. कुड बी इन द फायनान्शियल इंटरेस्ट ऑफ फॉसिल फ्यूल कंपनीज, नो एरर. अँड एंड टू न्यू ऑइल अँड गॅस फील्ड्स. बघा 106 नंबरचा प्रश्न. कुड बी इन द फायनान्शियल इंटरेस्ट. बघा, फायनान्शियल इंटरेस्ट म्हटलेलं आहे. ऑफ फॉसिल फ्यूल, फॉसिल FOSSIL कंपनीज बरोबर आहे. अँड एंड टू न्यू ऑइल अँड गॅस फील्ड्स हेही बरोबर आहे. 106चं उत्तर 3 येतंय, नो एरर. 107 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इनग्रेन inequalities in society and our education system are magnified in our assessment approaches. मग जेवढ्या व्हॅल्यू अंडरलाईन केली का त्याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे की गोळ कुठे, करेक्शन कुठे रिक्वायर्ड आहे, आणि ते लक्षात येतं.
आता इथे जर बघितलं तुम्ही, इनग्रेन इनइक्वॅलिटीज इन सोसायटी, नो करेक्शन रिक्वायर्ड, इनग्रेन इनइक्वॅलिटीज इन सोसायटी, इनग्रेन इनग्रेन. आता इथे जर बघितलं, इनग्रेन मध्ये एका ठिकाणी घोळ होतोय, कुठे पाहिल्याबरोबर कळायला पाहिजे की घोळ कुठे होतोय. इनग्रेनचं इथे GRE म्हटलं, आय सोडला, ते डी चुकलं. ओके, आता इथे इनग्रेन आहे पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये इनग्रेन, बरोबर आहे. इन इक्वॅलिटीज बघा, इन सोसायटी. आता इथे इन इक्वॅलिटीज इन सोसायटी, ए आणि सी दोन्ही मध्ये सेम या ठिकाणी स्पेलिंग दिली आहे. इन इक्वॅलिटीजची स्पेलिंग होती ना, ही जी चुकलेली आहे ती खरं म्हणजे या दोन्हीमध्ये सेम तुम्हाला दिसते आहे. इथे तुम्ही 1 किंवा 3 असं म्हणू शकता, याने उत्तर 3 दिलं होतं, पण दोन्हीचे ऑप्शन इथे यांच्याकडून तरी सेम दिले गेलेले आहेत या ठिकाणी. एक सोसायटीचं इथे स्पेलिंग चुकली ना, एक मध्ये सोसायटीची स्पेलिंग चुकली, म्हणजे इथे 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. SOCIATY सोसायटी. इनइक्वॅलिटी, इन म्हणजे INEQUALITIES, इनइक्वॅलिटीज इन सोसायटी. मित्रांनो, अभ्यासकट्टा नावाचा ऍप तुमच्या समोर आहे. आपण 2024 साठी कंबाईनची तयारी या ठिकाणी करतो आहे आणि राज्यसेवेची तयारी सुद्धा करतो आहोत, फाउंडेशन कोर्सची. कंबाईन 2024 ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी आपण करतोय आणि राज्यसेवेची तयारी या ठिकाणी आपण करतो आहोत. पुढे तो फाइंड द पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड, चूज नो एरर. बघा, क्लायमेट चेंज रिझल्ट्स इन simultaneous, no error, such as wheat, maize and paddy, failure of major crops. बघा, 108 नंबरचा प्रश्न आहे. स्पेलिंग कोणती चुकते? क्लायमेट बरोबर आहे, चेंज बरोबर आहे, चेंज. रिझल्ट्स सायमल्टेनियस म्हणतो आपण त्याला, हे बरोबर आहे. सच ॲज व्हीट, WHEAT, मेज MEIZE, पॅडी PADDY, हे बरोबर. फेलर ऑफ मेजर क्रॉप्स, इथे फेलर मध्ये गोळ झाला बघा. फेलर कसं पाहिजे? FPI इथून सुरुवात पाहिजे, बस. FPILURE अशी पाहिजे ती स्पेलिंग. तो जो आय आहे तो एलच्या आधी पाहिजे होता, बस. 4 नंबरचं उत्तर चुकतंय. फाइंड द पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड, चूज नो एरर. बघा, 109 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. रिअल सेन्स, हिस्टॉरिकल, इमॉर्टॅलिटी. द रिअल प्राइज फॉर ॲथलीट्स वाज, नो एरर, ग्लोरी, फेम अँड इन अ व्हेरी. 109 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. स्पेलिंग कोणतं चुकतंय? रिअल सेन्स, नो प्रॉब्लेम. हिस्टॉरिकल इमॉर्टॅलिटी, नो प्रॉब्लेम. ग्लोरी, नो प्रॉब्लेम. फेम, व्हेरी, नो प्रॉब्लेम. द रिअल प्राइज फॉर ॲथलीट्स वाज, ॲथलीट्स. बघा, ॲथलीट लिहायचा कसा? ॲथलीट्स, ATHE, नाही, ATHLET, ॲथलीट असा लिहितो आम्ही. ॲथलीट, तिथे घोळ आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. करेक्शन कुठे रिक्वायर्ड आहे का? 110 नंबरचा प्रश्न आहे. क्लाइंगिंग टू अ presentism culture just favors those who have the time to show up early and leave late. बघा, क्लिंगिंग म्हणूया आपण त्याला. क्लिंगिंग आता इथे जर पर म्हणून टाकलं त्यांनी, ओके, पर से, इथे पहिल्यामध्ये घोळच झाला डायरेक्ट, तशी स्पेलिंगच नसते. प्रेझेंटिझम त्यामध्ये घोळ असणार आहे, बस, संपला विषय. प्रेझेंटिझम जे आहे त्याची स्पेलिंग कोणती बरोबर आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला इथे दिलंय प्रेझेंटिझम, बघा. आणि मग तुम्हाला इथे विचारलं की काय पाहिजे. आता इथे बघा, क्लिनिंग जो आहे ना, CLINGING, ती यांनी तिसऱ्यामध्ये बिनकामाची ती स्पेलिंग चुकवली, चौथ्यामध्ये ही स्पेलिंग चुकली, पहिल्यामध्ये ही स्पेलिंग चुकली प्रेझेंटेशनची.
प्रेझेंटेशन नाही ते खरं, प्रेझेंटिझम असं आहे ते. मित्रांनो म्हणजे इथे कोणती सुधारणा नाही म्हणू शकत आपण, या ठिकाणी हे सगळं चुकलेलं आहे कालचं. नो करेक्शन रिक्वायर्ड, जसं वर दिलंय ना ते ते अगदी बरोबर आहे. उत्तर बी आलं पाहिजे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द मिसस्पेल्ड वर्ड्स in the underlying segment of the given sentence. If the segment is correct, choose no correction required as your answer. बघा 111 नंबरचा प्रश्न आहे. It was a revolutionary move away from the Greek concept of mathematics, which was essentially geometry. बघा मॅथेमॅटिक्स म्हटलेलं आहे, जिओमेट्री म्हटलेलं आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आता पहिलं दिलं मॅथेमॅटिक्स विच वॉज इसेन्शियली जिओमेट्री. आता इथे हा जो जिओमेट्री ना, जिओमेट्री बघा जीईओ पाहिजे. इथे जो वरच्या विधानात दिला ना जीओ, तो जीओ वाला चुकला, तो म्हणजे बी मध्ये सी मध्ये चुकलाय. ते करेक्शन गरजेचं आहे, ते पहिल्यामध्ये दिसतंय आम्हाला. बस फक्त जिओमेट्री जरी तुम्हाला शब्द लक्षात आला तरी तुमचं उत्तर या ठिकाणी येत होतं. हे नंबरचं पुढे जातोय. The following sentence has been divided into parts. आता 112 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. Succession demonstrates the exact opposite of what family businesses should do. Exact opposite of what family businesses should do. No error. Succession demonstrates the. बघा प्रश्न भारी आहे. उत्तर द्यायचे, उत्तर देता आली पाहिजेत. काय तुम्हाला काय वाटतं इथे काय चुकतंय? आता इथे तुम्ही जर बघितलं पहिल्यात सक्सेशन म्हटलंय, ते तसं उच्चारच नाही त्याचा उच्चार असा आहे सक्सेशन म्हणतो आपण त्याला, सक्सेशन. मग सक्सेशन असेल तर तो डबल सी आला पाहिजे. बस तिथेच गोळ झाला डायरेक्ट. या चौथ्यामध्ये जे ना तिथे डबल एस यू डबल सी ई डबल एस आय ओ एन असं पाहिजे. इथेच गोळ झाला. चौथं उत्तर. पुढे काय म्हटलंय? द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यूड अ रिझोल्युशन इन 1934 प्रोव्हाइडिंग फॉर अ फेअर डिग्री ऑफ रिप्रेझेंटेशन टू द डिप्रेस्ड क्लासेस. बघा गोळ कुठे? पहिलं द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यूड, बघा गव्हर्नमेंट आणि इश्यूड सेम आहे, काही प्रॉब्लेम नाही. रिझोल्युशन इन 1934 प्रोव्हाइडिंग फॉर अ फेअर, बरोबर आहे. डिग्री ऑफ रिप्रेझेंटेशन टू द डिप्रेस क्लासेस. आता इथे रिप्रेझेंटेशन रिपेअर इथे गोळ झाला. प्रेझेंटेशनचा PRE पाहिजे, इथे गोळ झाला. सी चुकतोय. सी म्हणजे मध्ये स्पेलिंग चुकीचं. मला बरोबर स्पेलिंग खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढे जातोय. 114 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. Being a group up is a permanent state of mourning for the enchanted consciousness of childhood. Mourning for the enchanted consciousness. गुळ कुठे? मॉर्निंग मध्ये गुळ आहे. मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग वाला नाही का? तो तर सगळीकडे सेमच दाखवलंय तुम्हाला जवळपास. हा तिथेही त्यांनी या MU मध्ये गोळ करून टाकला, बी मध्ये गोळ केला. मॉर्निंग फॉर द एन्चॅन्टेड, बघा एन्चॅन्टेड. आणि कॉन्शियसनेस, हा जो कॉन्शियसनेस आहे ना तो कसा लिहायचा? कॉन्शियसनेस CONSCIOUS. NE च्या नंतर सिंगल एस नाही चालणार, इथे डबल एस पाहिजे. म्हणजे इथे ना 1 नंबरचं उत्तर बरोबर येतं. हे मॉर्निंग हे बरोबर आहे, एन्चॅन्टेड बरोबर आहे. इथे 1 नंबरचा तो जो नेस आहे ना, नेस हा कधीही डबल एस वाला पाहिजे. तो सिंगल एस मुळे इथे हे चौथं चुकलं आणि हे मॉर्निंग मुळे दुसरं चुकलं. MU पासून कशी सुरुवात होईल? उत्तर मग 1 येते. असं काटाकाटीची मेथड वापरली ना मग काम सोपं होणार आहे तुमचं. पुढे द ऑटोमन गव्हर्नमेंट had given a solemn guarantee of its intention to make the long promised reforms a reality. बघा a solemn guarantee of its intention म्हटलेलं आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. 115 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा
115 नंबरचा प्रश्न आहे. तुकडे होते. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सोलेम SOLEM आणि पुढे काहीच दिलेली नाही यांनी बघा, तो मग कोणता बरोबर येईल? SOLEM NM की MN? बघा प्रश्न तिथे तयार होतो. NM तर चालतच नाही, पहिला मुद्दा पहिला कट झाला. मग तिसरा की चौथा? गॅरंटीची स्पेलिंग काय बघा, GUARE इथपर्यंत बरोबर आहे. NTEE की NTT? इथे NTT चा कार्यक्रम झाला. गॅरंटी GUARENTEE ऑफ इट्स इंटेन्शन, इथे 3 नंबरचं उत्तर येत आहे. तुम्हाला स्पेलिंग कशाची विचारतात? सोलिमची स्पेलिंग आली, गॅरंटीची आली. लक्ष तिथे द्यायचंय की विचारलं जे आहे ना ते सांगायचंय. 116 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशन्स हॅव फॉरगॉटन सम बेसिक ट्रुथ्स अबाउट द नेचर अँड लिमिट्स ऑफ मनी. बघा प्रश्न भारी. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हटले, सुरुवात तिथून होते. पहिले दिले हॅव फॉरगॉटन सम बेसिक ट्रुथ्स. आता इथे जे फॉरगॉटन FORE ची गरज आहे का इथे? मला इथे पहिल्यातच घोळ वाटतोय. अबाउट द नेचर अँड लिमिट्स ऑफ मनी काही घोळ नाहीये. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशन्स काही घोळ नाहीये. फॉरगॉटनची स्पेलिंग मला बरोबर स्पेलिंग सांगा. इथे घोळ झाला, घोळ 1 मध्ये झाला. का झाला? मला स्पेलिंग सांगायची. चला स्पेलिंग शोधली तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे. आय डिडंट हॅड टाइम टू स्टोअर एनी फूड बिफोर विंटर. डिडंट हॅड म्हटलेलं आहे. डिडंट हॅव, विल हॅड, नो करेक्शन रिक्वायर्ड, हॅड नॉट हॅव. आता इथे कशा पद्धतीचं? आता तुम्ही इथे जर बघितलं चूक काय, मुद्दा तो आहे ना. विल हॅड राहील का इथे डिडंटच्या जागेवर? नाही, विल नाही राहणार. हॅड नॉट हॅव की डिडंट हॅव? मित्रांनो इथे ना डिडंट हॅड जे का इथे डिडंट हॅड, डीड आला की पुढे हॅड नाही येत. 4 तर गेलं, पण डीडच्या नंतर हॅव येतो. डिडंट हॅव येऊ शकतं. हे नंबरचं उत्तर. 118. आवर कन्सेप्शन ऑफ द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफन व्हेरियस अकॉर्डिंग टू डिफरन्सेस इन द पॉइंट ऑफ व्ह्यू. बघा आवर कन्सेप्शन म्हटलेलं आहे ऑफ द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ व्हेरियस अकॉर्डिंग. फ्रीडम म्हटलंय, व्हेरियस म्हटलंय, पुढे आउट कन्सेप्शन ऑफ द डिग्री ऑफ टू डिफरन्शिएस इन द पॉइंट ऑफ व्ह्यू. 118 नंबरचा प्रश्न आहे. काय गोळ कुठे होते? फ्रीडम मध्ये काही गोळ नाहीये, ऑफर मध्ये नाहीये, व्हेरियस मध्ये नाही, अकॉर्डिंग मध्ये नाहीये, कन्सेप्शन मध्ये नाहीये, डिग्री मध्ये नाहीये. डिफरन्स आहे, डिफरन्स आहे. DIFF बरोबर आहे. त्याच्या पुढे डायरेक्ट आर कसा घेतला तुम्ही? डिफरेन्सेस. इथे घोळे. डिफरेन्सेसची मला करेक्ट स्पेलिंग सांगा. सोपं आहे. क्रोमला जा, गुगलवर जा, टाका, मोडका मोडका, तुम्हाला योग्य स्पेलिंग त्या ठिकाणी भेटेल. पण ती कमेंट करायची, मात्र कॉपी करून पेस्ट करायची. पुढे नो एरर. पुन्हा एकदा हॅव्हिंग अ बेडरूम एन्व्हायरमेंट अँड a daily routine that promote consistent uninterrupted sleep are important. बघा 119 नंबरचा प्रश्न आहे. कोणती स्पेलिंग चुकते? बेडरूम BEDROOM बरोबर आहे. एन्व्हायरमेंट बरोबर आहे. डेली रुटीन्स ROUTINES रुटीन बरोबर आहे. दॅट प्रोमोट कन्सिस्टंट म्हटलेलं आहे. कन्सिस्टंट बरोबर आहे. पुढे दिले इंटरप्टेड स्लीप आर इम्पॉर्टंट. अनइंटरप्टेड इथे घोळ झालाय. अनइंटरप्टेड काय स्पेलिंग काय? अनइंटरप्टेड. चला सांगा स्पेलिंग सांगा. कशी योग्य स्पेलिंग? काहीच नाहीये. अन झाला, इंटर इथपर्यंत झालं. रप्टेड काय बदल काय झाला? इथे डबल आर पाहिजे, बस संपला विषय. तुमची स्पेलिंग बरोबर येते आहे. पुढे द आर्टरीज अँड वेन्स कॅरिंग ब्लड टू
अँड फ्रॉम द हार्ट आर इंटरवाइंड. बघा, आर्टरीज अँड वाईन्स कॅरिंग ब्लड म्हटलेला आहे. प्रश्न भारी आहे, तुमच्या समोर आहे, महत्वाचा आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पहिलं नो करेक्शन. दुसरं आर्टरीज अँड वेन्स कॅरिड ब्लड म्हटले, कॅरिंग ब्लड म्हटलेलं आहे. आर्टरीज मध्ये कुठे गोळा आहे का? आर्टरीज बघा, आर्टरीज मध्ये चौथ्यामध्ये घोळ झाला, तो RIES पाहिजे, तो घोळ झाला. आर्टरीज अँड वेन्स, वेन्स मध्ये इथे घोळ झाला, VI नाही पाहिजे, VE पाहिजे. कॅरिंग ब्लड म्हणजे इथे 3 नंबरचं उत्तर तुमचं येत आहे. उत्तर तुमचं 3 नंबरचं येत आहे. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला एक वाक्य दिलंय आणि चुकतं काय ते शोधायचंय. बघा, पुढचा प्रश्न आहे, हॅव्हिंग प्लॅच्यू अराउंड 280 parts per million for thousands of years, global CO2 emissions have shot past 400 ppm at the end of the last decade. तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिले वेगवेगळे आणि घोळ कुठे तो ओळखायचा आहे. बघा, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ऍट द एंड ऑफ द लास्ट डिकेड, मग इथे डिकेड मध्ये काही घोळ आहे का? DCAD, त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करून दिली. फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स ग्लोबल CO2 इमिजन्स, हे जे इमिजन्स आहे ना, याच्यात घोळ आहे का तो तुम्हाला शोधायचा आहे. थाउजंड्स मध्ये काही घोळ नाही. हॅव्हिंग प्लॅट्यूड अराउंड 280 parts per million, इथे काही घोळ आहे का? शॉर्ट पास्ट मध्ये काही घोळ नाही. इमिजन्स आपण ज्याला म्हणतो ना, तिथे घोळ आहे. इथे डबल ES पाहिजे, डबल ES या ठिकाणी पाहिजे. 2 नंबरचं उत्तर जे आहे ते चुकतं आहे. पुढे जातोय. मित्रांनो, तुम्ही आगामी काळातल्या विविध परीक्षांची तयारी करत असाल, सरळ सेवेची असतील, MPSCची असेल किंवा इतर परीक्षांची, ज्या परीक्षेची तयारी तुम्हाला करायची त्या परीक्षेवर तुम्हाला इंग्लिशच्या, मराठीच्या, GKच्या, गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट सिरीज आणि नोट्स या ठिकाणी भेटणार आहे. करंट अफेअर्स सुद्धा त्यासोबत तुम्हाला भेटणार आहे. फक्त 299 रुपयामध्ये तुम्हाला हा नंबर आहे, फोनपे, गुगल पे, पेटीएम, त्यावर तुम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचे. सगळं तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात हे स्टडी मटेरियल भेटेल. किंवा तुम्ही अभ्यास करता ऍपवर जाऊन त्या ठिकाणी विविध बॅचेस सर्च करू शकतात, डेमो लेक्चर्स फ्रीमध्ये बघू शकतात आणि तिथेही जॉईन होऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, द मिशन जजेस प्रोसेस बाय द सॅटिस्फिकेशन विलेज काउन्सिल्स टू अवॉइड स्लोडाउन्स फ्रॉम इंडिया लेअर्ड ब्युरोक्रेसी. आता घोळ कुठे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. घोळ शोधायचा आहे. बघा, पहिल्यामध्ये मिशन जजेस प्रोग्रेस. बघा, मिशन मध्ये काही घोळ आहे का? जजेस मध्ये आहे का? प्रोग्रेस मध्ये आहे का? मला वाटत नाहीये. बाय द सॅटिस्फॅक्शन ऑफ विलेज काउन्सिल्स, इथेही घोळ नाही. सॅटिस्फॅक्शन ऑफ विलेज काउन्सिल्स. इंडियाज लिअर्ड ब्युरोक्रेसी मध्ये घोळ आहे. टू अवॉइड स्लोडाउन्स फ्रॉम ब्युरोक्रेसी, आपण ज्याला लोकशाही म्हणतोय का, त्या लोकशाहीमध्येच घोळ झालाय. आणि तो घोळ कुठे झालाय? तो घोळ इथे झालाय. हा जो ए आणि ई आहे का, तो ई आधी पाहिजे आणि ए नंतर पाहिजे. बस संपला विषय. म्हणजे BU तुम्ही जेव्हा करतायत ना, BU च्या नंतर REA पाहिजे आणि नंतर U पाहिजे. पुढे ब्युरोक्रेसी. इथे 3 नंबरचं उत्तर तुमचं बरोबर आलं पाहिजे. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. हॅरॅज, कॉन्ट्ररी, बिझारे, सीझर, एकच बरोबर आहे स्पेलिंग. मग ती कोणती आहे? क्वांडरी म्हणजे काय माहिती तुम्हाला? क्वांड्री म्हणजे पेच प्रसंग म्हणतो आपण त्याला. जी स्पेलिंग बरोबर आहे क्वांट्रीची. हॅरॅज मध्ये हा डबल R नसतो, सिंगल R असतो. हॅरॅज म्हणजे त्रास देणे, हॅरॅजमेंट म्हणतो ना आपण. बिझारे विचित्र, विचित्र, त्यासाठी काय शब्द आहे? त्यासाठी स्पेलिंग काय? हा डबल Z नाहीये, BIZA डबल RE येतो. आणि पुढे सीझर जे ना, जप्ती म्हणतो आपण त्याला, जप्ती. SI नाही पाहिजे, SEI पाहिजे. SEIZURE, जप्तीसाठीचा तो सीझर. येतं एक लक्षात. आणि मला वाटतं याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटतं आहे या लेक्चर्स मधून. जे प्रॉपर अभ्यास करणारे मित्र आहेत ते नक्कीच
यातून शिकून पुढचा अभ्यास करतील. इनकरेक्ट काय? अनार्किस्ट, आर्बिट्रेटर, ॲर्सॉनिस्ट, ॲग्नॉस्टिक. बघा 152 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अनार्किस्ट बरोबर आहे. अनार्किस्ट हे बरोबर आहे. पुढे ॲर्सॉनिस्ट बरोबर आहे. ॲग्नॉस्टिक बरोबर आहे. आर्बिट्रेटर पाहिजे ते बी आय पाहिजे, बस बी आय. आर्बिट्रेटर हे 152च बी बरोबर आहे. पुढे म्हटलं इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 वर्ड्स हॅव बीन गिव्हन आउट ऑफ विच वन इज इनकरेक्टली स्पेल्ड. काय इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे? इलॉजिकल, लिटरेट, इमेजिएट, इम्प्लिमेंट. बघा 153 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही इलॉजिकलची स्पेलिंग इलॉजिकल बरोबर आहे. इमेजिएट बरोबर आहे. इम्प्लिमेंट बरोबर आहे. लिटरेटची स्पेलिंग कशी पाहिजे? इलिटरेट म्हणलंय. तो इल आहे ना, तो पहिले तो आय इथे त्या डबलच्या आधी ना इथे आय पाहिजे. आय नंतर मग तो इलिटरेट असा पाहिजे. तो इथे घोळ झाला होता, त्यांनी लिटरेट करून टाकला. तो इलिटरेट, तो आधी आय पाहिजे, त्याच्या डबल एलच्या आधी आय पाहिजे. बी नंबरचं उत्तर चुकत आहे. पुढे पुन्हा इनकरेक्टली स्पेल्ड प्रॉस्पेसी, प्रिव्हेन्शन, अम्बिलिकल, कंट्रोलर. 154 नंबरचा प्रश्न इनकरेक्टली स्पेल्ड विचारला. प्रॉफेसी बरोबर आहे. प्रॉफेसी म्हणजे एखाद्याचं भाकीत वर्तवणे आपण त्याला म्हणतोय. अम्बिलिकल जे आहे म्हणजे नाभी संबंधीचा, कंट्रोल म्हणजे ताबा, आणि प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध. प्रिव्हेन्शन पाहिजे ते प्रिव्हेन्शन VNTION प्रिव्ह्याने पाहिजे. प्रिव्ह्याने प्रिव्हेन्शन. पुढे जातोय आपण. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इमिग्रंट, एन्थ्यूज, इन्व्हॉल्व, इरियाटिक. एकच चुकतोय, मग कोणता? बघा इमिग्रंट म्हणजे काय हो? येणे की जाणे, आपल्या देशात येणे की देशातून बाहेर जाणे. इन्व्हॉल्व बरोबर आहे. इन्व्हॉल्वही बरोबर आहे. एन्थ्यूज बरोबर आहे. इरॉटिक पाहिजे. इरियाटिक नाही, इरॉटिक. एक्झॉर्बिटंट, डिरॉगेटरी, सॉलिट्यूड, एम्बॅरसिंग. करेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला विचारलाय. 156 नंबरचा प्रश्न आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं एक्झॉर्बिटंट, ज्याला बेसुमार म्हणतोय आपण, अतिशय खूप जास्त प्रमाणात, हे बरोबर आहे. हा इथे डेरोगेटरीची स्पेलिंग चुकली, एम्ब्रासिंगची चुकली, सॉलिट्यूडची चुकली, तिन्ही स्पेलिंग चुकल्या आहे. मग कुठे चुकल्या ते तुम्हाला शोधावं लागेल. तुमचा तो गृहपाठ आहे. पुढे उबुंटू प्रोव्हाइड्स वन विथ अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ कम्युनिटी टू ओव्हरराइड डिव्हिजन्स अँड हील द स्केअर्ड कलेक्टिव्ह स्पेके. असा म्हणतो त्याला. टू ओव्हरराइड डिव्हिजन्स, हील द स्केअर्ड कलेक्टिव्ह स्पाइके. उबुंटू प्रोव्हाइड्स वन विथ अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ कम्युनिटी. घोळ कुठे होतोय? घोळ कुठे होतोय? तुम्हाला विचारलं की इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड ओळखा कोणत्या वाक्यात आहे. ओव्हरराइडची स्पेलिंग काय? ओव्हरराइड. बघा ओव्हरराइड असा पाहिजे तो OVERRID. ओव्हरराइड. ते त्यांनी आर एक काढून टाकला, तिथेच गोळ झाला बस. पुढे इन्व्हेस्टर्स हॅव बीन क्लोजली मॉनिटरिंग रायझिंग इन्फ्लेशन्स इम्पॅक्ट ऑन कन्झ्युमर्स अँड बिझनेसेस. बघा गोळ कुठे होतोय? तुम्हाला विचारलंय की इनकरेक्टली स्पेल्ड कुठे आहे. तुम्ही इथे क्लोजली मॉनिटरिंग रायझिंग म्हटलं पाहिजे. दुसऱ्या इन्व्हेस्टर्स हॅव बीन म्हटलंय, कन्झ्युमर्स अँड बिझनेसेस म्हटलं, इन्फ्लेशन इम्पॅक्ट ऑन म्हटलंय. मित्रांनो इथे मॉनिटरिंग आहे ना, TO पाहिजे. TO MONITORING मॉनिटर. तो मॉनिटर असा MONITOR मॉनिटर.
करेक्टली स्पेल्ड वर्ड बघा. रेसिपियंट, ग्रीवियस, कलॅमिटीज, ऑथॉरिटीज. 159 नंबरचा प्रश्न आहे. करेक्ट ओळखायचं तुम्हाला. रेसिपियंट मध्ये गोळ झाला, पीई इथे गोळ झाला, पीई मध्ये. कलॅमिटीज डबल टी मध्ये गोळ झाला. ऑथॉरिटीज पाहिजे, ऑथॉ टीएच ओ पाहिजे, तिथे गोळ झाला. ग्रीवियस बरोबर आहे, GRIVOUS, ग्रीवियस बरोबर आहे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड बघा. मिलेनियम, मिलेनियम. दशलक्ष म्हणतो आपण त्याला, कोणती स्पेलिंग बरोबर आहे? मिलेनियम. पहिल्यामध्ये इथे ई ने घोळ केला, दुसऱ्यामध्ये सिंगल एल ने घोळ केला, तिसऱ्यामध्ये डबल एलच्या नंतर आय ने घोळ केला. स्पेलिंग बरोबर आहे 2 नंबरची. मिलेनियम, MILLENNIUM, मिलेनियम. पुढे जातोय. Our ancestors probably live in the trees before evaluation. 161 नंबरचा प्रश्न आहे. नो एरर. आवर अँसेस्टर्स, काही घोळे का अँसेस्टर्स मध्ये? ट्रीज बिफोर इव्हॅल्युएशन, प्रोबॅबली लिव्ह इन. प्रोबॅबली बरोबर आहे. घोळ कुठे? इव्हॅल्युएशन मध्ये घोळ आहे का? स्पेलिंग कशी असणार? ई बरोबर आहे, व्ही बरोबर आहे, ओ बरोबर आहे. LU च्या नंतर TION पाहिजे. तो ये काही कामाचा नाही. ये मधला तो ये ना, तो नको. इव्हॅल्युएशन, इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन वगैरे आपण ज्याला म्हणतो ते. देर इज नो सबस्टेंटिव्ह एव्हिडन्स टू प्रूव्ह हिज इनोसन्स इन धीज सर्कमस्टान्सेस. बघा प्रश्न भारी आहे. सबस्टेंटिव्ह म्हटलेलं आहे. देर इज नो सबस्टेंटिव्ह, तिथे गोळे का? एव्हिडन्स टू प्रूव्ह हिज इनोसन्स इन धीज सर्कमस्टान्सेस. गोळ कुठे होतोय? तू काय आहे? सबस्टॅन्शियल पाहिजे, ते सबस्टॅन्शियल असं पाहिजे, सबस्टेंटिव्ह नाही. तिथे गोळ झालाय. देर इज नो सबस्टॅन्शियल एव्हिडन्स. TIV चुकलं त्यांचं. TIAL असा तो सफिक्स पाहिजे होता. इथे पहिल्यामध्ये गोळ झालेला आहे, लक्षात घ्या. मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप आहे. त्या ठिकाणी आपण विविध परीक्षांची तयारी करतोय. ग्रामसेवकची विजयी भव बॅच, तिला प्रवेश चालू आहे. जिल्हा न्यायालय भरतीच्या कोर्सला प्रवेश चालू आहे. आरोग्य सेवक सेविकेची विजयश्री बॅच या ठिकाणी तुम्हाला भेटते. पोलीस भरती, तलाठी भरती, दारूबंदी, कृषी सेवक, सुपर बॅच, सरळ सेवेच्या, या सगळ्यांचा अभ्यास आपण तुमचा करून घेतोय अभ्यासकट्टा ऍपवर. ऍप डाउनलोड करायचंय, त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करायचा आहे आणि आपलं काम सोपं करायचंय. चला, सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.